खरं सांगायचं तर राजा शिवाजी चित्रपटाचा जो टीजर आला ना, तो खरंच मला आवडला नाही. पण राजा शिवाजी चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे, ते मला खूप आवडलेलं आहे आणि त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर रितेश देशमुख यांच्या चित्रपटाचं पहिलं गाणं, राजा शिवाजी चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज झालेलं आहे, जे की अजय अतुल सरांनी संगीतबद्ध केलेलं आहे. छावा चित्रपटामध्ये सुद्धा आपण त्यांच्या अजय अतुल यांच्या गाण्यांचं मिस करतो गाणी, पण ह्यावेळेस अजय अतुल हे या चित्रपटाचं म्युझिक करत आहेत. म्युझिक डायरेक्टर अजय अतुल असणार आहेत. खरं सांगू, जबरदस्त गाणं झालेलं आहे. म्हणजे त्यातले शब्द असतील, त्याची चाल असेल, सुपर्ब झालेले. अजय अतुल यांनीच ह्या गाण्याचे लिरिक्स लिहिलेले आहेत. त्याचं लिखाण अजय अतुल यांनीच केलेलं आहे. कारण बहुतेक गाणी त्यांची गुरु ठाकोरे लिहितात, पण ह्यावेळेस त्या गाण्याचं लिखाण हे अजय अतुल यांनीच केलेलं आहे. आणि असं म्हटलं जातंय की जवळपास 80 लोकांचा कोरस नी ते गाणं गायलेलं आहे. आणि ती जी एक लाईन आहे ना, की लाख मराठ्यांची तू आग रे, माई भवानीचा तू वाघ रे, ही जी लाईन आहे ना, आणि ते 80 लोकांचा कोरस सरकन अंगावर काटा देऊन जातो. म्हणजे एक एपिक साऊंड क्रिएट केलेला आहे. आणि असं म्हणतात ना की कसं एकदम खूप ऑर्केस्ट्रा असतो आणि त्यामधनं जो आवाज येतो ना, तो आवाज जनरली म्हणजे लिटरली तो क्रिएट झालेला आहे आणि एक माहोल तयार झालेला आहे या गाण्याने. म्हणजे त्यातले जे शब्द आहेत की अर्थ रामराज्याचा, हिंदवी स्वराज्याचा, हे जे शब्द आहेत ना, खरंच म्हणजे अंगावर काटे येतात ते ऐकून. आणि व्हिज्युअलाइज सुद्धा खूप छान होतं हे गाणं. म्हणजे रेमो डिसोजा यांनी त्याची कोरिओग्राफी केलेली आहे. ते स्वतः सुरुवातीला सुद्धा नाचताना दिसतात. त्यानंतर सिद्धार्थ जाधव आहे आणि प्रत्येक सीन हा सुपर, म्हणजे प्रत्येक फ्रेम मी तुम्हाला सांगू शकतो. आणि खूप छान प्रत्येक फ्रेम दिसते. म्हणजे फ्रेम टू फ्रेम सांगायचं झालं तर पहिलीच फ्रेम म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा घोड्याच्या टापावरची जी एक सिग्नेचर जी आपल्याला दिसते, तो जो सीन दिसतो प्रत्येक ह्याच्यामध्ये, की घोडा असा उंच उभा राहिला आणि घोड्याच्या ह्याच्यावर उभे राहून म्हणजे बसलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज, तो जी सिग्नेचर सीन असेल तो, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना असं साष्टांग नमस्कार घालताना एक तो सीन असेल, ती एक फ्रेम असेल. किंवा लाख मराठ्यांची तू आगरे आणि माय भवानीचा तू वागरे, हे जेव्हा शब्द येतात तेव्हा सिद्धार्थ जाधव त्यांचा जो इमोशनल असा लुक जेव्हा महाराज येतात तेव्हा तो असेल. किंवा सेम लाईन म्हणजे लाख मराठ्यांची तू आगरे, माय भवानीचा तू वागरे, ती जी लाईन आहे, त्याच लाईनला जेव्हा सगळे मावळे उभे असतात आणि तेव्हा ते असे हात दाखवतात आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्या टोकावर उभे राहतात, ती वाली एक फ्रेम असेल. किंवा आरती ओवाळतानाची छत्रपती शिवाजी महाराजांची ती एक फ्रेम असेल. किंवा महाराज अशी लहान मुलं असं समोराने असं करून बोलवतात, ती एक फ्रेम असेल. तर प्रत्येक गाणं सुपर्बली कोरिओग्राफ केलंय. खूप छान फ्रेम्स आहेत. स्पेशली टीजरमध्ये जो VFX होता ना, तो खूप डल वाटत होता. त्याचे कलर पॅलेट्स पण डल वाटत होते. म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज असा झेंडा घेऊन असे उभे राहतात हळूहळू, ती वाले त्या टीजरमध्ये कलर पॅलेट आणि आत्ताच्या याच्यामध्ये कलर पॅलेट बघाल ना, तर जमीन आसमानाचा फरक आहे. सो ते खूप छान त्यांनी सुधारवलंय. त्याच्यानंतर गाण्याच्या स्टेप्स खूप छान आहेत. म्हणजे जेव्हा जेव्हा महाराज येतात आणि जेव्हा मावळे पाठीमागे आहेत, तर तो वाला सीन वगैरे असेल, तर खूप छान कोरिओग्राफ झालाय. खूप छान लिरिक्स आहेत. म्हणजे एक एक शब्द खूप छान आहे. म्हणजे तो मला आठवतं की कीर्तिवंत, पुण्यवंत, नीतिवंत, हे जे 3 शब्द जनरली यूज होतात, ते खूप छान त्या साईन लाईन मध्ये यूज केलेले आहेत. साईन लाईन मला खूप आवडली या गाण्याची. आणि ती एक स्पेशली मी जी सारखी बोलतोय की लाख मराठ्यांची तू आगरे, माय भवानीचा तू वागरे, त्या लाईन यार म्हणजे अक्षरशः अंगावर काटे येतात. खूप छान लिरिक्स, खूप छान चाल आणि खूप छान स्टेरोइक साऊंड जो क्रिएट केला आणि जो माहोल झाला या गाण्यामध्ये, आहा कडक. अजय अतुल यांना सॅल्यूट आहे यार. म्हणजे छावामध्ये
कम्प्लिटली मिस केलं त्यांची गाणी असंच बोलू शकतो. आणि मजा आली गाणं ऐकून, आणि अशीच अजून पुढे गाणी येतील आणि अशीच खूप माहोल तयार करतील हीच इच्छा आहे. तुम्हाला कसं गाणं वाटलंय तुम्ही पण सांगू शकता. आणि तुम्हाला सुद्धा अंगावर काटा आला का हे गाणं ऐकताना तुम्ही सांगू शकता. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.